नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत ताणतणाव नियोजन याबद्दल। अर्थात पूर्ण विषय कंप्लीट करणं खूप अवघड गोष्ट आहे, पण काय वाटतं, ताणतणाव नियोजन करणं गरजेचं आहे? हो, गरजेचं आहे। पण त्याआधीही महत्त्वाचा प्रश्न, आपल्याला जगण्यासाठी ताण आवश्यक आहे का? बऱ्याच लोकांचं उत्तर असेल नाही, आपल्याला ताण नको। पण मंडळी, तसं जर म्हटलं तर जगण्यासाठी ताण आवश्यक आहे बरं। कसं? जसं धनुष्याच्या दोरीमध्ये ताण असला तरच बाण पुढे जाणार, जर गिटारच्या तारेमध्ये ताण असला तरच ती व्यवस्थित वाजणार, डफल्याच्या चामडीमध्ये ताण असेल तरच डफली व्यवस्थित वाजणार। तसंच जगण्यासाठी ताण आवश्यक आहे। आपल्याला भूक लागते म्हणजे तरी काय, तर पोटामध्ये ताण पडतो, आणि म्हणूनच तर हे सगळं अन्नासाठी दाही दिशा चाललेलं आहे। म्हणजेच कभी कभी डरना जरुरी है। थोडी भीती, थोडा ताण असला की मग माणूस धावतो, पळतो, एखादं ध्येय निश्चित करण्यासाठी वेगाने हालचाली करतो, आणि त्याच जगण्याला खरं तर अर्थ आहे। मग आपण जे म्हणतो की नकोय नकोय नकोय, ते काय बरं? तर तो आहे तणाव। मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गडबड झाली की तणाव निर्माण होतो, आणि हा अतिरिक्त तणाव आपल्या शरीरावर, मनावर परिणाम करतो, आपल्या जगण्यावर परिणाम करतो, आणि त्याच्यातूनच अनेक जीवनशैलीशी निगडित आजार आपल्याला होऊ शकतात, जसे बीपी, डायबिटीज, डिप्रेशन। आणि म्हणूनच या सर्व गोष्टींचं नियोजन होणं गरजेचं आहे, आणि त्यालाच आपण म्हणतो ताण तणाव नियोजन। आणि आपलं हे चॅनल त्याच्यासाठीच आहे। आणि इथून पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या ताण तणावाचं नियोजन कसं करायचं, आणि एक चांगलं तणावमुक्त आनंदी आयुष्य कसं जगायचं। येताय ना मग परत बघायला? धन्यवाद।